नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। कालच रात्री 10 तारखेला रात्री 11:30 वाजता एक सूचना आली पवित्र पोर्टलवर। ती सूचना काय आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत। बघा सूचना काय आहे। पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरती उमेदवारांसाठी स्व प्रमाणपत्र नव्याने नोंदणी करणे, पूर्वीच्या स्व प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याबाबत सूचना। दुसरा टप्पा म्हणजे टेटचा दुसरा टप्पा हा आता सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, आता दुसऱ्या टप्प्यातली प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याच्या आधी ज्या सेल्फ सर्टिफिकेशनचं जे टॅब होता उपलब्ध तो करून देण्यात आलेले आहे आता। आणि याच्यामध्ये बघा टेट 2022 मध्ये जी भरती झाली, ठीक आहे, त्यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन काही लोकांनी केलेलं, काही लोकांनी केलं नव्हतं, किंवा काही लोकांच्या सेल्फ सर्टिफिकेशन करताना काही चुका झालेल्या होत्या, त्या आता दुरुस्त करण्याची तुम्हाला एक मुभा देण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी सूचना आहेत। काय आहे सूचना? पहिली सूचना बघा, पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या 1/9/2023 च्या दोन सूचना, 4/9/2023, 14/9/2023, 18/9/2023 आणि 21/9/2023 आणि 29/9/2023 अजून आहे 1/10/2023 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे। आता या सूचना तुम्हाला कुठे भेटतील? या सूचना ऑलरेडी पवित्र पोर्टलवर उपलब्ध आहेत। तुम्ही जाऊन त्या तारखेच्या सूचना तुम्ही बघू शकता। या सूचना आहेतच, याबरोबर तुम्हाला काय सूचना दिलेली आहे की सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022 स्व प्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्व प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्यासाठी लागू राहतील। म्हणजे काय की या सूचना आधीच्या ज्या सूचना आहेत त्या लागू आहेतच, प्लस त्याच्यामध्ये काही फरक केलेले आहेत, काही चेंजेस केलेले आहेत। ते चेंजेस आणि या पूर्वीच्या सूचना यांचं एकत्रित तुम्हाला विचार करायचा आहे। म्हणजे आधीच्या सूचना ज्या लागू आहेत त्या आहेतच, त्याच्यामध्ये अजून नव्या सूचना काय ऍड झालेल्या आहेत त्या आज आपण बघणार आहे या ठिकाणी। आता बघा काय म्हटलं इथं, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय 7/2/2019, 10/11/2022 व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे। म्हणजे टप्पा 2 आता सुरू करण्यात येणार आहे। ओके, मग याच्यासाठी बघा पुढे काय दिलेलं आहे, शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासहित उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण, त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणाली मार्फत शिफारस होणार आहे। म्हणजे आता जी टप्पा 2 ची जी प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामध्ये जे पूर्वी टप्पा 1 मध्ये झालेलं सेम तेच कन्सिडर केलं जाणार आहे। तुमचा कुठल्या ह्याच्यासाठी तुम्ही कुठल्या वर्गासाठी क्वालिफाईड आहात, किंवा तुम्ही प्राप्त केलेले गुण 2022 च्याच गुणांवर ही टेट 2022 जे आहे त्याच्या गुणांच्या आधारेच ही पदभरती असणार आहे। आता पुढे काय म्हटलंय बघा, स्थानिक स्वराज्य संस्था कडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय, आता हे तर तुम्हाला माहितीच आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते एकाच एक घेतात, म्हणजे एका जागेसाठी एक घेतात, आणि जर खाजगी शिक्षण संस्था असतील तर एका जागेसाठी 10 उमेदवार निवडतात। म्हणजे 10 पैकी 1 जण निवडण्याची त्यांना मुभा आहे। ज्यांनी मुलाखतीशिवाय, म्हणजे ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत, मुलाखती शिवाय किंवा मुलाखती सह। आता मुलाखती शिवाय एकास 1 आणि मुलाखती शिवाय एकास 10 या प्रमाणात मुलं निवडली जाणार आहे। आता ते तर ऑलरेडी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तिथे एकास 1 हे प्रमाण पहिल्यापासूनच आहे। सेम याच्यामध्ये काही चेंज नाही। पुढे बघा,
स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास, हा महत्वाचा मुद्दा आहे बघा, स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. म्हणजे ही एक चांगली बाब आहे आपल्यासाठी की ज्या मुलांनी पहिल्या टप्प्याच्या वेळी रजिस्ट्रेशन स्वप्रमाणपत्र त्यांनी म्हणजे सेल्फ सर्टिफाय केलं नव्हतं, त्या मुलांसाठी सुद्धा ही सूचना आहे की त्यावेळी जर नसेल केलं तुम्ही नोंदणी, तर आता नोंदणी करायला तुम्हाला अलाव केलेलं आहे. मग ती नोंदणी कशी करायची? ऑलरेडी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी नोंदणी करण्याची काही आवश्यकता नाही. ज्यांना काही चेंजेसच करायचे नाहीत त्याच्यामध्ये जाऊन, त्यांनी उगाच पवित्र पोर्टलवर जाऊन आपलं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते टाकून पासवर्ड टाकून ओपन करून अनसर्टिफाय वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. का तर अनसर्टिफाय झालं नंतर तुमचं विसरलं सर्टिफाय करायचं समजा, तर अशा केसमध्ये तुम्ही त्या पदभरतीमधून बाद होणार आहात. आता इथं काय म्हटलेलं आहे, हे सगळ्यात महत्वाची सूचना इथून पुढे आहे बघा. स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी काय, रजिस्टर हेअर, तिथं जा तुम्ही पवित्र पोर्टल वरती, तिथं तुम्हाला रजिस्टर हेअर म्हणून एक टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावरती क्लिक करून टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी 2022 परीक्षा टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. म्हणजे त्यावेळी तुम्ही फॉर्म भरताना 2022 साली फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला तोच मोबाईल नंबर इथं देणं आवश्यक आहे. बर, तो मोबाईल नंबर नसेल तर काय करायचं आहे, त्याच्या सूचना पुढे दिलेल्या आहेत. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा टेट 2022 चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी असेल. म्हणजे पासवर्ड स्वतः तयार करायचा आहे, पण जो रजिस्ट्रेशन आयडी आहे तो आपला रोल नंबर आहे. टेट 2022 चा रोल नंबरच हा लॉग इन आयडी साठी रजिस्ट्रेशन नंबर असेल. आता बघा पुढे काय म्हटलंय, पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. म्हणजे जर एखाद्याला काही चेंजेस करायचे तर त्यानं पासवर्ड कुठला वापरायचा आहे, त्यानं जो नोंदणी करताना जो वापरलेला पासवर्ड होता तोच पासवर्ड पुन्हा एकदा वापरायचा आहे. आता जर पासवर्ड विसरला असल्यास फॉरगॉट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा. आता पासवर्ड जर का तुमचा त्यावेळेचा विसरला असेल तर तुम्ही सिंपल काय करायचंय, पासवर्ड फॉरगॉट पासवर्ड म्हणा आणि पुन्हा एकदा जनरेट करा तुमचा नवा पासवर्ड. ठीक आहे, तो पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवा. ठीक, त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करावायचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करण्यात येईल. आता तुम्ही टेट 2022 मध्ये जो मोबाईल नंबर दिलेला होता तोच मोबाईल नंबर आताही द्यायचा आहे. तुम्ही आताही तोच मोबाईल नंबर द्यायचा आहे. पण काही कारणास्तव मोबाईल हरवला असल्यास, सिम कार्ड बंद पडला असेल तर अशा केसमध्ये तुम्ही काय करायचंय की तुमचं ओळख जे टेटची तुमची हे असेल, आपलं काय म्हणतो मार्कशीट असेल किंवा जी PDF असेल ती घेऊन तुम्ही त्या नावाची तुमचं ज्या पेजवर तुमचं नाव आहे ते किंवा आपलं टेट 2022 चा स्कोर कार्ड आहे तो, त्याच्यानंतर आपलं व्हॅलिड प्रूफ जे असेल ते घेऊन नजीकच्या त्यांनी काय सांगितलेलं आहे, नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवायची आहे आणि मग मोबाईल नंबर बदलून घ्यायचा आहे. म्हणजे समजा मी माझा पत्ता समजा साताऱ्याचा आहे आणि मी कोल्हापुरात राहतोय, तर मी कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन तो मोबाईल नंबर बदलून घेऊ शकतो. काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जो नजीक असेल तिथं जा, तुमच्या पत्त्यावर असेल, तुमचा जिल्हा कोणता आहे डझंट मॅटर. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय, पवित्र पोर्टलवरील नोंदणी व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणं आवश्यक आहे. आता प्रॉब्लेम ही सूचना का दिली गेली आहे लक्षात घ्या, की मी बऱ्याचदा मुलांना सांगत होतो की आपला फॉर्म आपणच भरा, दुसऱ्यांवरती डिपेंड राहू नका, रिलाय करू नका. का तर मागच्या वेळी बरेच जण यामुळे बाद झालेले, कुणी नावात मिस्टेक केली,
कुणी डेट ऑफ बर्थ मध्ये मिस्टेक केली, या ज्या आहेत गोष्टी फॉर्म भरतानाच्या, त्या तुम्हाला परत जाऊन खूप पश्चाताप करायला लावणार आहेत. त्यामुळं तुम्ही स्वतः फॉर्म भरा, स्वतः फॉर्म भरा, कुणालाही फॉर्म भरायला लावू नका. ठीक आहे. आपण तेवढे सुज्ञ आहोत की आपल्याला बऱ्यापैकी कळू शकतं. आणि नाही कळलं काही तर तुम्ही आम्हाला मेसेज करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगतो की कुठं अडचण वगैरे आली तर काय करायला लागेल. ठीक आहे. स्वतःचा फॉर्म स्वतः भरा. शक्यतो म्हणजे 100%च भरा. उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी. म्हणजे माहिती भरताना सूचना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या आतापर्यंत ज्या सूचना तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन तुम्ही करणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका. जोपर्यंत सूचना कळत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू नका. फॉर्म भरायला घेतला, एखादी नाही माहिती कळली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगतो. ठीक आहे. चला पुढे बघा. पुढे काय म्हटलंय, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी किती तारीख दिलेली आहे बघा, 11/3/2025 ते 20/3/2025. म्हणजे एक 10 दिवसांचा कालावधी आहे तुमच्याकडे. आजपासून, आज 11 तारीख आहे, आजपासून 20 तारखेपर्यंतची मोठी मुदत आहे तुमच्याकडे. एवढ्यात तुम्ही आरामात मोबाईल नंबर चेंज करणं असेल किंवा तुमचा युजर आयडी पासवर्ड तुमचा विसरला असेल तर तो शोधून काढणं असेल, या सगळ्या बाबी 10 दिवसात होऊ शकतात. 10 दिवस हा मोठा कालावधी आहे, त्यामुळे या दिवसात तुम्ही हे करू शकता. मुदत वाढ मिळेल या आशेवरती कुणीही वेळ करू नका. लवकरात लवकर स्वप्रमाणपत्र जे आहे ते भरून घ्या. ओके. आता बघा पुढे सूचना आहे, स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मधील उमेदवारांच्या नावामध्ये काही तफावत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इन वरती रिक्वेस्ट फॉर चेंज इन अ डाटा. आता मागच्या वेळी असं झालेलं बघा की CTET किंवा TET, मोस्ट ऑफ दी TETचा जो नाव आहे आणि आपल्या इकडचं नाव मिसमॅच होत होतं आणि त्याच्यामुळं काय होत होतं की फॉर्म भरताना अडचण येत होती. मग त्यांनी काय करायचंय, रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा हा टॅब तिथं उपलब्ध आहे, तिथून तुम्ही रिक्वेस्ट करा आणि या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घ्यावा. म्हणजे काय की समजा तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्ही जा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये, तिथं जाऊन तुम्ही ते दोन्ही नावाचे व्यक्ती तुम्हीच आहात हे एकदा व्हेरीफाय करा. तुम्हाला तो तिथून पुढचा फॉर्म भरता येईल, काय अडचण येणार नाही. चला पुढे बघूया. नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत. ऑब्व्हियसली तुम्ही जर का सेल्फ सर्टिफाय केलं नाही, जे ऑलरेडी सेल्फ सर्टिफाय केलेले आहेत त्यांना काहीही टेन्शन नाही, ज्यांच्यामध्ये काहीही बदल करायचे नाही त्यांना अजिबात काही टेन्शन नाही. ते बाय डिफॉल्ट टप्पा 2 मध्ये जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी आहात, बाय डिफॉल्ट आहात. जे कोण स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत, प्रमाणित म्हणजे काय रे, सर्टिफाय. ऑलरेडी जर का आपण सर्टिफाय केलेला असेल तर ते काहीही चेंज करण्याची गरज नाही. जर चेंजेस नसतील तर अशा केसमध्ये उगाच ते उघडून बघू नका, अनसर्टिफाय होईल. अनसर्टिफाय झालं तर नंतर सर्टिफाय करायचं विसरलं तर ते पुढं तुम्हाला अवघड जाईल. ठीक आहे. पुढे बघा. म्हणजे स्वप्रमाणपत्र प्रमाणित करायचं आहे, लक्षात घ्या. ज्यांनी नोंदणीच केली नव्हती त्यांनी नोंदणी करायची. ज्यांनी नोंदणी केलेली होती, सेल्फ सर्टिफाय केलेलं, त्या लोकांनी पुन्हा सेल्फ सर्टिफाय करून बसू नका. जर चेंजेस असतील तरच अनसर्टिफाय करून पुढे जायचंय. चला आता शासन निर्णय 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आदेशाच्या अनुषंगाने अराखीव अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील SCBC आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. महत्वाची सूचना आहे बघा. मध्ये आपलं EWS मध्ये जे कॅन्डिडेट होते त्यांचं मेन म्हणजे मराठा जे कॅन्डिडेट आहेत त्यांना बघा सेपरेट मराठासाठी SCBC म्हणून एक सेपरेट आरक्षण दिलं शासनानं. त्या अनुषंगानं
जर का ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही असाल आणि मराठा कॅन्डिडेट असाल तर ईडब्ल्यूएस आता चालणार नाही. इथून पुढच्या पदभरती प्रक्रियेमध्ये ईडब्ल्यूएस मराठा कॅन्डिडेट साठी चालणार नाही. मग त्यांनी काय करायचंय, सिंपल एससीबीसी चं सर्टिफिकेट काढून घ्या तुम्ही आणि ते कुठं अपलोड करा. आता याच्यामध्ये तुमचं जे कॅटेगरी आहे ती बदला. ईडब्ल्यूएस असेल, आधीपासून ईडब्ल्यूएस असेल तर आता काय करा, एससीबीसी कॅटेगरी करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. जर एससीबीसी उपलब्ध होत नसेल तर त्यांनी खुल्या वर्गातून सुद्धा अराखीव किंवा खुला वर्ग जो आहे त्याच्यामधून जरी अप्लाय केलं तरी चालेल. पण आता इथून पुढे ईडब्ल्यूएस साठी जे ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट आहेत त्यांनी प्लीज इथं अनसर्टिफाय करून एकदा आपला जो प्रवर्ग आहे तो चेंज करून घेणं गरजेचं आहे. एससीबीसी करून घेणं गरजेचं आहे. ईडब्ल्यूएस मध्ये जर का तुम्ही राहिलात तर ईडब्ल्यूएस मधून लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस मध्ये बाकीचे कॅन्डिडेट आहेत, तुम्ही ईडब्ल्यूएस तसंच्या तसं जर का ठेवलं, मराठा कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी ईडब्ल्यूएस तसंच्या तसं जर का ठेवलं तर पुढच्या पदभरती प्रक्रियेमध्ये त्यांना ईडब्ल्यूएस म्हणून कन्सिडर करणार. आता त्याला जर का प्रमाणपत्र सादर नाही करता आलं तर लक्षात ठेवा तो त्या पदभरतीमधून बाद होईल. त्यामुळं ही सूचना महत्वाची आहे. त्यांनी एकतर एससीबीसी मध्ये घ्या किंवा खुल्या वर्गात घ्या, किंवा ज्यांची आता नोंद इथं पुढे सूचना आहेच बघा, तरी पण काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. ज्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांनी काय केलेलं आहे, ओबीसी मधून आरक्षण आता मिळवलेलं आहे. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28/5/2024 अन्वये अराखीव अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत यातून स्वप्रमाणपत्र उमेदवारांना इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. म्हणजे जे ऑलरेडी खुल्या वर्गात होते, समजा मी आता खुल्या वर्गातून येतो, समजा आता मला जर का कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर मी माझी नोंद ओबीसी म्हणून करणार. आता जे स्वप्रमाणपत्र मला करायचं आहे त्याची नोंद मी काय करणार आहे, कुणबी ओबीसी मधून मी करणार. म्हणजे इथून पुढचं जे आहे मेरिट ते मी काय करणार, ओबीसी मधून जाणार. जर माझ्याकडे ईडब्ल्यूएस होतं पण आता मला एससीबीसी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर ईडब्ल्यूएस चं काय करायचंय आपल्याला, आता ओबीसी करायचंय. सिंपल. ओके. म्हणजे यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे बघा, जे कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस मधून होते त्यांनी एक तर तुमच्याकडे पर्याय आहे, तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र तुम्हाला मिळालेलं असेल तर ओबीसी मधून जा किंवा एससीबीसी मधून जा जर तुम्हाला मराठा आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं तर, आणि नाहीतर तिसरा पर्याय तुमच्याकडे आहे, तुम्ही ओपन मधून सुद्धा कॉम्पीट करू शकता. अशा पद्धतीने हे आहे बघा, सिंपल लॉजिक आहे. ओके. चला आता पुढची सूचना बघूया. काय म्हटलेलं आहे, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एससीबीसी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही. सिंपल गोष्ट आहे. जे ईडब्ल्यूएस मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जे मराठा आरक्षण आहेत ज्यांना एससीबीसी भेटतंय अशा लोकांना ईडब्ल्यूएस एससीबीसी भेटते. म्हणजे जे मराठा आहेत कॅन्डिडेट त्यांना इथून पुढे ईडब्ल्यूएस चा लाभ घेता येणार नाही. यापुढे अनुज्ञेय नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलामुळे यापुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अनुक्रमांक 14-15 प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. जर का चेंजेस नाही केले आणि पुढे जर का तसंच ते ईडब्ल्यूएस तसंच पुढे गेलं त्यावेळी तुम्हाला जर का नाही कागदपत्र सादर करता आली, आणि ऑब्व्हियसली करता येणार नाहीत कारण मिळणारच नाही तर सादर कसे करणार, तर अशा केसमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही बाहेर पडणार. पुढे काय म्हटलंय 17वा बघा, स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारसीबाबतचा पूर्वनिश्चित प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी जे यापूर्वी काय म्हटलंय, स्वप्रमाणपत्रातील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारसीबाबतचा पूर्व, म्हणजे हे काही विशेष नाहीये.
काय नव्या माहिती भरणं किंवा यापूर्वी दुरुस्त करणं, ठीक आहे, बाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. म्हणजे हे केल्याशिवाय तुम्हाला नवीन याच्यामध्ये भाग घेता येणार नाही. ठीक आहे. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदी मध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, इथं जे समांतर आरक्षण आहे, मग ते महिला आरक्षण असेल किंवा भूकंपग्रस्त असेल, ठीक आहे, हे जे आहेत प्रकल्पग्रस्त असेल, ठीक आहे, या आरक्षणाचा जो लाभ एकदा घेतलेला आहे तो लाभ आयुष्यात फक्त एकदाच मिळतो, लक्षात घ्या. तो लाभ जर का याच्या आधी तुम्ही घेतलेला असेल तर पुन्हा तो मिळणार नाही. समांतर आरक्षण जे तुम्ही घेतलेलं आहे आणि त्यानुसार तुमची सरकार हे झाली असेल, कुठेतरी नियुक्ती झाली असेल, तर इथून पुढच्या याच्यासाठी म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये या समांतर आरक्षणाचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात आणि तुमची प्रकल्पग्रस्त याच्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये ऑलरेडी नियुक्ती झालेली आहे, मग अशा केसमध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून आता कॉम्पीट करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःचं जे आहे प्रवर्ग, समजा ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, जो काही तुमचा प्रवर्ग असेल त्याच्यातून तुम्हाला कॉम्पीट करायला लागेल. इतर कुठलाही तुम्हाला समांतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. ठीक आहे. उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यापैकी निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुदेय असणार नाही, आता सांगितलं. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर काय करणं गरजेचं आहे रे? नो ही नोंद करणं गरजेचं आहे. नो म्हणायला लागेल तिथं तुम्हाला. ठीक आहे. ओके, चला पुढे बघा. पुढची सूचना आहे, उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारसीबाबत विचार केला जाईल. म्हणजे त्याचा जो प्रवर्ग असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल किंवा एससीबीसी असेल, त्याच्यातून त्याचा विचार केला जाणार आहे. ठीक आहे. अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खाडाखोड करणे, माहिती दडवून ठेवणे या गोष्टी नाही करायच्या, लक्षात ठेवा. या गोष्टी केल्या तर त्याच्यावरती फौजदारी कारवाई केली जाणार आहे. आणि एक लक्षात ठेवा की फौजदारी गुन्हा झाला की तिथून पुढे तुम्ही पूर्ण भरती प्रक्रियेमधून बाद होणार. त्यामुळे अशी माहिती कोणी प्लीज या भानगडीत कोणी पडू नका की खोटी माहिती देणं, काही खाडाखोड करणं. तारखांमध्ये बऱ्याचदा हे होऊ शकतं. मला 30 तारखेच्या आधीचा पाहिजे, मग मला 1 तारखेचा भेटला, मग मी 30 ला 1 केलं वगैरे, असं 1 ला 30 केलं वगैरे असं होऊ शकतं. तर तसं काही करू नका, खाडाखोड वगैरे करू नका याच्यामध्ये, तुमच्या ज्या सर्टिफिकेट्स मध्ये वगैरे किंवा शैक्षणिक जे आहे त्याच्यामध्ये अर्हतेमध्ये काही चेंजेस नका करू. ठीक आहे. इथं काय म्हटलंय बघा, नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्र, प्रमाणपत्र हे जे आहे 30/9/2023 पूर्वीचं पाहिजे. म्हणजे काय, जे काही तुमचं नव्याने नोंदणी करताय ठीक आहे, पण तुमच्याकडे जी सर्टिफिकेट्स आहेत ती 30/9/2023 पूर्वीची पाहिजेत. म्हणजे जी काही सर्टिफिकेट्स आहेत ती. आणि पुढची सूचना आहे बघा, काय आहे की उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ही जी आहे ते 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे 12/2/2023 पूर्वीची पाहिजे. म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती 12/2/2023 पूर्वीची पाहिजे. आणि तुमच्यामध्ये हे प्रमाणपत्र जे आहेत ती 30/9/2023 पूर्वीची पाहिजेत. लक्षात ठेवा, या 2 डेट महत्वाचे आहेत. म्हणजे जी लास्ट टाइम तुम्ही टेट दिली ती ज्या शैक्षणिक अर्हतेवरती दिली तीच लागू होणार आहे. आता तुम्ही समजा त्यावेळी बीएससी होता, आता एमएससी झालात, त्यावेळी तुम्ही बीए होता, आता तुम्ही एमए झालात, तर नाही ते अलाव. आता 12/2/2023 आधी जी तुमची शैक्षणिक अर्हता होती ती लास्ट आहे. सॉरी. बघा पुढे बघा. आता इथं अजून एक सूचना आहे बघा, महत्वाची आहे. अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरता व्यावसायिक अर्हतेमध्ये इथं मात्र तुम्हाला काय करायचंय रे,
एमएड ची नोंद जर का करायची असेल तुम्हाला, एमएड उत्तीर्णाची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच 12/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. बघा एमएड चा टॅब दिलेला आहे, पण तुम्ही 12/2/2023 च्या आधी एमएड जर का असाल तर आता नवीन याच्यामध्ये अध्यापक विद्यालयांमध्ये शिक्षक भरती होणार आहे, तिथं सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे एमएड चा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे आता. ठीक आहे. आता पुढची सूचना बघा काय आहे. टीईटी सीटीटी या शिक्षक पात्रता परीक्षेतील 1ली ते 8वी करता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केलेली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करण्यात येईल. ठीक आहे. सीईटी इथं सीटीईटी किंवा टीईटीची जर का नोंद तुम्ही केलेली नसेल तर ती नोंद तुम्ही करून घेणं आता गरजेचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा. पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित केले असल्यास, इथं खूप महत्वाची सूचना आहे, अप्रमाणित केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केलेला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी स्वतःचे प्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही बदल केलेला असू द्या नाहीतर नसू द्या, तुम्ही एकदा ते अनसर्टिफाय केलं, ते तसंच अनसर्टिफाय जर का ठेवलं तर तुम्ही त्या प्रक्रियेमधनं पूर्णपणे बाद होणार आहे. त्यामुळे तुम्ही बदल केलेलं, तुम्ही म्हणाल मी अनसर्टिफाय केलं आणि मी काहीच नाही चेंज केला तर ते व्हॅलिड नाही, ते इनव्हॅलिड आहे. कारण ते प्रमाणपत्र सर्टिफाय करणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा सर्टिफाय करा. काय एक टॅब आहे सर्टिफाय म्हणून, तेवढा सर्टिफाय करा, तुमचं हे प्रमाणित होऊन जाईल. प्रमाणित न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. त्यामुळं आता हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे तर त्याचा वापर करून घ्या. अनसर्टिफाय केला असेल ओके, बघण्यासाठी वगैरे कशासाठी, मला काही चेंज अजून करता येईल का वगैरे चेक करण्यासाठी जरी अनसर्टिफाय केलेलं असेल तर कृपया ते सर्टिफाय करून घ्या. पहिल्यांदा पहिलं काम सर्टिफाय करा तुम्ही. कारण सर्टिफाय न करता ते तसंच सोडलं, मला काही चेंजेसच नाही करायचे, मी तसंच दिलं सोडून, चालणार नाही. कारण सर्टिफाय केल्याशिवाय तुम्ही त्या पद भरती प्रक्रियेमध्ये सहभागी आहात असं त्याला म्हणता येणार नाही. त्यामुळं प्लीज अशा केसमध्ये तुम्ही सर्टिफाय करून घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्या होत्या आजच्या सूचना, महत्वाच्या सूचना आहेत. आज 11 तारखेपासून 20 तारखेपर्यंत पवित्र पोर्टल पुन्हा एकदा ओपन झालेलं आहे. जे काही चेंजेस तुम्हाला करायचे असतील ते प्लीज करून घ्या, पण शेवटी एक तुमच्यासाठी सूचना की ते सेल्फ सर्टिफाय केल्याशिवाय सबमिट करू नका. ओके, थँक्यू. माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आजची रजा घेतो तुमची. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.